आपण पाहत आहात BCCN न्यूज। आता जिल्ह्यातील शेतकरीही करणार आयुर्वेदिक औषधी वनस्पतीची शेती। देशातील 9 आयुर्वेदिक औषध कंपन्यांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत करार। केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती। बुलढाणा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी आयुर्वेदिक आणि औषधी वनस्पतींची शेती करावी यासाठी राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात देशभरातून आलेल्या शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले असून देशातील 9 आयुर्वेदिक कंपन्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत याबाबतचा करार केला आहे, अशी माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या समारोपीय कार्यक्रमात बोलताना दिली आहे। शेगाव येथे आयोजित 4 दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचा समारोप झाला। या मेळाव्याचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांनी केले होते, तर समारोप केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला। या दरम्यान नेत्र तपासणी शिबिरामध्ये आलेल्या हजारो रुग्णांच्या नेत्राची तपासणी करून चष्म्याचे मोफत वाटपही करण्यात आले। नागरिक द्रौपदी मुर्मू संतनगरी शेगावात आल्या आणि मेडिसिनल प्लॅन बोर्ड दिल्लीचे आपलं जे आहे राष्ट्रीय, त्यांचे डायरेक्टर, त्यांचे सर्व तज्ज्ञ मंडळी, आपल्या पंजाबराव कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ मंडळी यांना या ठिकाणी निमंत्रित केलं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी। आणि शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये ही औषधी उपयुक्त अशी लागवड आपल्या शेतीमध्ये करावी, जेणेकरून आपल्याला 2 पैसे जास्त मिळतील। त्या लागवडीचं तंत्रज्ञान आपण दिलं आणि ते दिलं नाही तर त्याला पुढं विक्री करायची, कुठे आपल्याला जास्त भाव मिळतात त्याचीही माहिती शेतकऱ्याला दिली। आणि मला सांगायला आनंद होतो की त्या दिवशी 9 कंपन्यांनी, 9 औषध निर्मात्या कंपन्यांनी आपल्या जिल्ह्यातल्या 9 शेतकरी कंपन्यांसोबत करार सुद्धा केले की तुम्ही हे उत्पादित करा, आम्ही या भावामध्ये इथून आपलं हे सगळं शेतामध्ये पिकवलेलं मेडिसिनलचं रॉ मटेरियल आम्ही विकत घेऊ किंवा आम्ही घेऊन जाऊ। तोही एक आपण प्रयोग केला की शेतकऱ्याला आपल्या मंत्रालयाशी कसा जोडता येईल। काल विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम झाले आणि तो मागच्या बाजूचा जो टेंट आहे त्याच्यामध्ये दररोज 14 ते 15 आपल्या या आयुषमधली तज्ज्ञ मंडळी आलेल्या विद्यार्थ्यांना, नवीन डॉक्टर्सना मार्गदर्शन करत होती की आपण कसे उपचार करायचे, आपण याच्या माध्यमातून काय करू शकतो, लोकांचं स्वास्थ्य कसं आपण चांगलं ठेवू शकतो। तर असे अनेक त्या ठिकाणी व्याख्यानं सुद्धा पार पडली। काल आपण